बीडीडी वासियांचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे। बीडीडीतील पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचा चावी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। मी सध्या याच बीडीडी चाळीच्या 40व्या मजल्यावर आहे आणि या सर्व 40व्या मजल्यावरती ज्या रूम आहेत, ज्या खोल्या आहेत, त्या खोल्यांना विशेष सजावट, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। कारण की बीडीडी वासियांचं स्वप्न जे आहे ते स्वप्न खरं तर आज पूर्ण होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की अनेक वर्षांपासून बीडीडी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो प्रकल्प होत होता, परंतु त्याच्यावरती ते बीडीडी वासियांना घर कधी मिळेल यासाठी सर्व हे नागरिक जे आहेत ते प्रतीक्षित होते। परंतु अखेर तो आज दिवस उजाडलाय आणि आजच्या दिवशी सर्व बीडीडी वासियांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। एकूण 556 सदनिकांच्या चाव्या ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्वांना दिल्या जाणार आहेत आणि याचं कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याची संपूर्ण तयारी या ठिकाणी बीडीडीच्या चाळींमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हाडाचे काही अधिकारी, टाटाचे अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। एकूण 3 टप्प्यामध्ये जे आहे ते वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो प्रकल्प सुरू आहे, परंतु पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचं चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो आज आयोजित करण्यात आलेला आहे। सर्वांचं स्वप्न, बीडीडी वासियांचं खरं तर स्वप्न होतं की कशा पद्धतीने ह्या रूम असतील। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या खोल्या आहेत। 510 स्क्वेअर फुटाच्या ह्या संपूर्ण खोल्या आहेत। 2 BHK फ्लॅट हा संपूर्णपणे 2 BHK फ्लॅट असणार आहे आणि ते पूर्णपणे तयार झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। हा एक बेडरूम झाला, हा हॉल आहे, हा बाजूचा दुसरा बेडरूम आणि हे किचन रूम, अशा पद्धतीने जे आहे ते ह्या रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। मी सध्या बीडीडीच्या 40व्या मजल्यावरती आहे। जवळपास एकूण 556 सदनिका आहेत। एका मजल्यावरती 8 खोल्या आहेत। मी सध्या जरी 40व्या मजल्यावर जरी असलो, हे नवीन खोल्या जरी असतील तरी जुनी बीडीडी आपण याच मजल्यावरून आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ह्या जुन्या बीडीडीच्या चाळी दिसत आहेत। कारण की जेव्हा बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात करण्यात येत होती तेव्हा ह्याच काही चाळी ज्या आहेत त्या चाळी पाडण्यात आलेल्या आहेत। खरं तर अनेक वर्षांपासून महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2021ला खरं तर याचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। जांभोरी मैदानामध्ये भूमिपूजन करण्यात आलं। मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरे होते आणि याच विभागाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वारंवार जे आहे ते या संपूर्ण खोल्या लवकरात लवकर व्हाव्यात, ह्या इमारती लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले, परंतु अखेर हे जे आहे ते आता बीडीडी वासियांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। एकूण वरळी बीडीडी असेल, नायगाव बीडीडी आणि नामजोशी बीडीडी अशा 3 बीडीडी चाळींचा पुनर्विकास जो आहे तो म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येतो आणि त्याच्यातल्या पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचा आज चावी वाटपाचा कार्यक्रम असणार आहे। त्याच्यामुळे बीडीडी वासियांमध्ये आता सध्या आनंदाचं वातावरण आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।